आमच्या आता माझ्या गोट्यात तुम्ही बघितले सगळ्या काळ्या पांढऱ्या दिसतात त्याला गायी, पण ही काल झाले सकाळी कसली भारी झाल्या बघा, लाल परी झाल्या, लाल परी मस्त पैकी लय भारी। आणि हिचं नाव माझ्या मुलाने सोनी ठेवले, सोनी। हे बघ सोनीचं तसं पिंक नोज आहे, लाल 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 झाले। हिच्याच बरोबर एक कसा एक टोनगा झालाय, टोनगा पण तुम्हाला दाखवते। तर टोनगाली छान आहे, ही कालवड असते तर एवढी सुंदर झाली असती, पण हा झालाय टोन्या, झालाय टोनगा। तर बघा ही मी खास फक्त माझ्या आवडीसाठी ती सांभाळलेली आहे। आता जवळजवळ ही 2 वर्षाची झालेली आहे आणि मला अशी देशी खिलर गाय सांभाळायची होती, म्हणताना ही खास त्याच्यासाठी आलेली आहे। अजून ही भरल नाहीच आहे, हिच्यावर आलीच नाही अजून। ही आता जवळ 2 वर्षीला झाले नाही अगं आहे बघू शकता। ही जाफराबादी ती भरवलेली आहे, ती जवळजवळ 4 महिन्याची गाभण आहे ही। आणि हिची जी आई होती ती आम्ही हरियाणावरून आणलेली, त्याला हरियाणावरून गाई आणले ना त्याला आम्ही हरियाणावरून आणलेली। ही तिची पारडी आहे, इकडे पारडी म्हणतात, तिकडे कोल्हापूरकडे रेडी म्हणतात। आणि तिची ही पारडी आहे हरियाणावरून तिची आणलेली। आणि मग ती नको आम्हाला, आम्ही म्हैस पालन आम्ही करतच नाही, आमचं सगळं शक्यतो गाईच आहे। पण हिच्या आणलेल्या हौसेनं म्हैसाला ती तिची राहिल्या। आता एक 4 महिन्याची गाभण आहे ही, तिला पण आपण मांडीवर आली तिला पण द्यायचे, आम्ही म्हशीने सांभाळत। आपला व्यवसाय हा कष्टाचा व्यवसाय आहे आणि हा 365 दिवस रोज चालणारा असा व्यवसाय आहे की इथं कोणते सण वार कार्यक्रम काहीही झालं तरी आपल्याला दूध काढावंच लागतंय आणि धंदा टिकवावाच लागतंय। तर याच्यासाठी की फक्त एकच की आपलं थोडंसं नियोजन आणि सातत्य जर ठेवलं तर हा धंदा यशस्वी होतोच आणि हा धंदा चांगलाच आहे, हा व्यवसाय आपला हा चांगलाच आहे आणि बेस्टच आहे।